नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य सरकारने 2025-26 साठी कृषी यांत्रिकीकरण राज्य पुरस्कृत जी काही योजना आहे त्यासाठी 400 कोटी रुपयाचा निधीला प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय 23 मे रोजी घेतलेला आहे आणि 23 मे रोजी या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण त्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरच्या खरेदीवरती शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. मग हे अनुदान नेमकं किती मिळणार आहे यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने शासन निर्णयात काय सूचना केल्या आहेत, यासाठी नियम व अटी काय आहे, या सगळ्या प्रश्नांची आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही योजना राज्यभरात राबवली आहे आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला आहे. 2025-26 मध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप हे अनुदान तत्वावरती करण्यात येत आहे होतं, परंतु त्याचा लक्षांक हा राज्य सरकारच्या अनुषंगाने किंवा राज्यात हा कमी आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारने पुढाकार घेऊन राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही योजना सुरू केली आहे आणि त्यासाठी 2025-26 साठी ही योजना राबवण्याचा साठी शासन निर्णयाच्या द्वारे राज्य सरकारनं प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. यासाठी 400 कोटी इतके निधी हा खर्च करण्यात येणार आहे. तर यामध्ये जे शेतकरी लाभ घेऊ शकतात त्यांच्यासाठी 12 सप्टेंबर 2018 नुसार जो काही शासन निर्णय राज्य सरकारने म्हणजेच 2000 केलेला होता त्यानुसार या योजनेच्या लाभार्थी पात्र अपात्र निकष अटी ठरवण्यात आलेले आहेत. या योजनेला कुणाला लाभ मिळणार हा पहिला प्रश्न मनात आलेला असेल तर किती लाभ मिळणार आहे हा एक प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती जमाती महिला व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर जी काही किंमत आहे त्याच्या 50% किंवा 1,25,000 त्यापैकी कमी जी रक्कम असेल किंवा त्या तत्वांचे अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. त्याचबरोबर शेतकरी हे इतर प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी किमतीच्या 40% 1,00,000 रुपये म्हणजेच की यापैकी कमी असेल तर अनुदान हे राज्य सरकारनं वितरित करणार आहेत. या योजनेसाठी असंही शासन निर्णयात राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे की दुसरीकडे या योजनेचा काही निकष आणि अटी आहेत. यांच्यामध्ये 2018चा जो काही 12 सप्टेंबरचा शासन निर्णय त्यानुसार ही योजना राबवली जाणार आहे. यामध्ये यांची जी काही अंमलबजावणी आहे ती MHA-DBTच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना त्यांचा लाभ हा घ्यायचा आहे. लाभार्थी जे आहेत त्यांचा अर्ज करताना MHA-DBT वरून करावा लागणार आहे. त्यानंतर MHA-DBT वरून अर्ज करून झाल्यानंतर सोडत वगैरे ही सगळी प्रक्रिया केली जाणार आहे. आपल्याला माहिती असेलच की MHA-DBT या योजनांसाठी प्रथम प्राधान्य या तत्वांवरती आता MHA-DBTच्या योजना ह्या राज्य सरकारकडून 2025-26 पासून राबवल्या जाऊ लागलेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो MHA-DBTच्या पोर्टलवरती करावा लागणार आहे. त्यासोबतच MHA-DBT पोर्टलवरून याची कार्यवाही निवड ही ठरवली जाणार आहे आणि त्यांच्यानंतर अनुदानाची रक्कम सुद्धा MHA-DBT प्रणालीच्या माध्यमातूनच राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती थेट पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. तर या संदर्भातील आता महत्त्वाचा मुद्दा तुमचा एक असेल की अटी शर्ती नेमक्या काय आहे. तर राज्य सरकारने हे 12 सप्टेंबर 2018 रोजी जो काही शासन निर्णय प्रसिद्ध केला होता त्यामध्ये काय सांगितलं होतं, जवळपास 16 ते 17 अशा प्रकारच्या सूचना निकष हे या योजनेसाठी लावलेले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या सूचना सुद्धा प्रशासनाला दिलेल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांसाठी या योजनांचा महत्त्वपूर्ण सूचना किंवा जे काही निर्देश होते ते या पद्धतीने होते की जर MHA-DBTच्या एखाद्या योजनेच्या कृषी यांत्रिकीकरण ॲप व अभियान किंवा या योजनेच्या अंतर्गत एखाद्या लाभार्थ्याने लाभ घेतलेला असेल तर यंत्र किंवा अवजारांचा जरी लाभ घेतलेला असेल तर त्या अशा असतील त्या व्यक्तींना किंवा शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षासाठी पुन्हा एकदा या योजनेचा अंतर्गत लाभ घेता येणार नाही. दुसरीकडे जर शेतकऱ्यांनी पूर्वसंमती नसताना यंत्र असेल किंवा ट्रॅक्टर असेल हे खरेदी केलेलं असेल अशा प्रस्तावनात हे राज्य सरकार या योजनेसाठी स्वीकारता येणार नाही. शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे कारण की प्रस्ताव संमत करून त्यांची संमती घेऊनच नंतर ट्रॅक्टरची खरेदी करणं यामध्ये अपेक्षित आहे.
दुसरीकडे या योजनेच्या अंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासोबतच शेतकरी उत्पादन कंपन्या असतील, शेतकरी गट असतील आणि महिला असतील यांनाही या योजनेच्या अंतर्गत आता लाभ देण्यात येणार आहे. प्राधान्य येण्याचा निर्णय घेणार राज्य सरकारने घेतलेला आहे. तर या पद्धतीने राज्य सरकार ही योजना राबवण्यात येणार आहे. 400 कोटी हा निधी 2025-26 साठी या योजनेसाठी देण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता सुद्धा सरकारने शासन निर्णयाच्या द्वारे ही दिलेली आहे. खरं तर शेतकऱ्यांना शेती कामासाठी ट्रॅक्टरची गरज पडू लागलेली आहे आणि त्यामुळे यांत्रिकीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढू लागलेले आहे. परंतु यांत्रिकीकरण जर खरेदी करायचं असेल तर उत्पन्न शेतकऱ्यांचं कमी असल्यामुळे थेट शेतकरी घेऊ शकत नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही संख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा एक प्रकार कृषी यांत्रिकीकरण सहाय्यक अनुदान म्हणून या प्रकारची योजना राज्य सरकारने राबवली जाते. यामध्ये ही जे काही अनुदान आहे ते ट्रॅक्टरसाठी अनुदान असणार आहे. जसं की मी आधीही म्हणाले होते की जास्तीत जास्त 50% हे अनुसूचित जाती जमाती महिला व अल्पभूधारक जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी, इतर प्रवर्गातील शेतकरी असतील त्यांच्यासाठी 40% हे अनुदान असणार आहे, दिलं जाणार आहे. तुमचा पुढचा प्रश्न नेमका काय असेल की योजनेचा अर्ज नेमका कसा करायचा आहे. तुम्हाला ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजेच की पाहिजे असेल त्यांच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल की म्हणजेच की माहिती कसा भरायचा, फॉर्म कसा भरायचा, संपूर्ण माहिती यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. धन्यवाद.